नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. यंदाच्या संक्रांतीला आलेली आहे एकादशी आणि म्हणूनच काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले. जसं की एकादशीचा उपवास कसा करायचा? संक्रांतीला काही घरांमधून तिळगुळाच्या पोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. तर तो नैवेद्य प्रसाद म्हणून घ्यायचा का? काही ठिकाणी पुरणपोळी असते तर ती खायची का? किंवा काही ठिकाणी अगदी मूग डाळीची खिचडी दान करण्याची प्रथा आहे. मग ते करायचं की नाही करायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, लक्षात घ्या, षडतीला एकादशी आणि संक्रांतीचा हा जो संगम आहे हा खास मानला जातो. कारण अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूंची कृपा एकत्रित मिळते. षटतीला म्हणजे 6 प्रकारे तिळाचा वापर करणं. संक्रांतीलाही तिळाचं महत्त्व असतं. त्यामुळे यंदाच्या संक्रांतीला तिळाचा 6 प्रकारे वापर नक्की करा. षटतीला एकादशी असल्यामुळं तिळानं स्नान. खरं तर संक्रांतीला सुद्धा पाण्यामध्ये आपण तीळ टाकतो. त्यामुळे या कृतीमध्ये कुठलाही बदल होणार नाही. तिळाचं उठणं असेल किंवा तिळाचं होम, तिळाचं तर्पण, तिळदान, तिळाचे भक्षण अशा 6 प्रकारे तिळाचा वापर केल्याने संक्रांतीचं ही पूर्ण फळ मिळतं. आता राहिला प्रश्न संक्रांतीला आलेल्या एकादशीच्या उपवासाचा. तर एकादशीचा उपवास जसा आपण नेहमी करतो तसाच करायचा आहे. आता एकादशीच्या उपवासाला तुम्ही तिळगूळ खाऊ शकता. तिळगूळ खायला काही हरकत नाही. तिळगूळ खाल्ल्याने एकादशीचा उपवास मोडत नाही. पण तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून तिळगुळाच्या पोळ्या करणार असाल, पुरणाच्या पोळ्या करणार असाल किंवा संपूर्ण स्वयंपाक जो करणार आहात तो नैवेद्य देवाला दाखवायचाच आहे. पण तो तुम्ही मात्र खायचा नाही. अर्थात जे एकादशीचा उपवास करणार आहे त्यांनी तो नैवेद्य खायचा नाही. हो, पण देवाच्या या नैवेद्याबरोबरच तुम्ही देवाला तिळगुळाचाही नैवेद्य दाखवायचाच आहे आणि तो नैवेद्य मात्र तुम्ही ग्रहण करू शकता. एकादशीचा उपवास नेहमी करतो तसंच करायचं आहे. पण अर्थात नुसता तिळगूळ तुम्ही एकादशीच्या उपवासाला खाऊ शकता आणि तुमच्या प्रथेप्रमाणे संक्रांतीचा नैवेद्य बनवायचा आहे. तुमच्या घरात ज्यांना एकादशी नाही ते लोक तो नैवेद्य ग्रहण करू शकता. आता बोलूया त्या प्रथेबद्दल ज्यांच्याकडे मकर संक्रांतीला मूग डाळीची खिचडी दान करण्याची जुनी परंपरा आहे. एकादशीच्या दिवशी तांदूळ तांदूळ खाणं, तांदळाचा वापर करणं वर्ज्य मानलं जातं. आता मकर संक्रांतीला मूग डाळीची खिचडी दान करण्याची जुनी परंपरा आहे. परंतु यंदा संक्रांतीच्या दिवशी एकादशी आल्यामुळे दान करायचं की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. तर खिचडी दान करणं शास्त्राला धरून या दिवशी असणार नाही. त्यामुळे खिचडीचं दान करू नये. मग त्याऐवजी काय दान करायचंय? तर तुम्ही तिळगुळ दान करू शकता. कारण षटतीला एकादशीला तिळाच्या दानाचं मोठं महत्त्व आहे. तुम्हाला मगाशी 6 प्रकारे तिळाचा वापर सांगितला आहे. त्यातील तीळ दान येतच आहे. त्यामुळे तिळगुळाचं दान तुम्ही करू शकता. कोडा शिदा दान देऊ शकता. कोडा शिदा म्हणजेच काय? तांदूळ सोडून इतर धान्य, बाजरी, गहू, डाळी या गोष्टींचं दान तुम्ही करू शकता. वस्त्र आणि उबदार कपडे. थंडीचे दिवस असल्याने तुम्ही गरिबांना ब्लँकेट्स आणि कपड्यांचं दान करू शकता. मकर संक्रांतीला उबदार कपड्यांचं दान करणं सुद्धा फलदायी मानलं जातं. मकर संक्रांतीची जी सुगड पूजा आहे ती नेहमी सारखीच करावी. त्यामुळे मकर संक्रांतीच्या कुलधर्म कुळाचारामध्ये किंवा नेहमीच्या ज्या परंपरा आहेत त्यात फार मोठा बदल एकादशी आल्यामुळे होणार नाही. फक्त ज्यांच्याकडे खिचडी दान करण्याची प्रथा आहे त्यांनी यावर्षी खिचडी दान करण्याऐवजी तिळगुळाचं किंवा इतर काही गोष्टींचं दान करावं. संक्रांत यंदा 14 जानेवारीला दुपारी 3:06 सुरू होणार आहे आणि सूर्यास्तापर्यंत असणार आहे. तुम्हालाही मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.